एकदा स्वागत। शिवसेना ठाकरे पक्षामध्ये सध्या अत्यंत चिंतेचं वातावरण आहे। कोकणामध्ये राजन साळवींपाठोपाठ सुभाष बने, गणपत कदम यांच्यासह हजारो कार्यकर्ते, शेकडो पदाधिकारी यांनी शिंदेंचं शिवधनुष्य हाती धरलं। पाठोपाठ भास्कर जाधवांनीही खंत व्यक्त केली आहे। त्यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये चिंता वाढताना दिसतेय। या पार्श्वभूमीवर काल मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची एक बैठक झाली। आज राजापूर विधानसभा मतदारसंघासंदर्भात बैठक होणार आहे। सेना भवन इथे आज संध्याकाळी 5 वाजता ही बैठक होईल। पाठोपाठ संजय राऊत लवकरच कोकणाचा दौरा करतील। आता कोकणातली गळती ठाकरे कसं रोखणार, भास्कर जाधवांची खंत ठाकरे ऐकणार का, त्यावर तोडगा कसा निघणार, असे सवाल आता उपस्थित झाले। अमोल मोरे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अमोल, कोकण हा एकेकाळी ठाकरेंचा शिवसेनेचा गड मानला जायचा, पण आता तेच कोकण ठाकरेंच्या हातून निसटताना दिसतंय। हे डॅमेज कंट्रोल थांबवण्याचे कसे प्रयत्न केले जातील? प्रज्ञा, नक्की जसं तू म्हटलीस त्याप्रमाणे ही परिस्थिती पक्षासाठी खूप गंभीर आहे आणि चिंतन करण्यासारखी आहे। कारण की याच कोकणी माणसाच्या जीवावरती, याच कोकणाच्या जीवावरती मुंबई ठाण्यासारख्या शहरांवरती, महानगरपालिकांवरती शिवसेनेनं अधिराज्य गाजवलेलं होतं। पण आता मात्र परिस्थिती वेगळी आहे। अगदी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर 2.5 वर्षापूर्वी असं वाटलं होतं की खूप मोठं काही परिणाम उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावरती होणार नाही, पण परिस्थिती वेगळी राहिली। कारण की लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, या दोन्ही निवडणुकांमध्ये कोकणात, विशेषतः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यामध्ये महायुतीला चांगलं यश मिळालं आणि शिवसेनेचा स्ट्राईक रेट, म्हणजे अगदी काल जे एकनाथ शिंदे म्हणाले की 95% स्ट्राईक रेट आहे, ती वस्तुस्थिती नाकारता येत नाहीये, आकडेवारीवरून ती दिसते। आणि त्यानंतर देखील कुठेतरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला आशा होती की आम्ही उभारी घेऊ, पण परिस्थिती मात्र वेगळी आहे। एक मोहरा हा गळायला लागलेला आहे आणि बालेकिल्ला जो आहे तो ढासळायला लागलेला आहे। जसं तू उल्लेख केलीस त्याप्रमाणे जर आपण राजन साळवींचा विचार केला तर निष्ठावान म्हणून ते राहिले, पण अगदी पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्येच त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवधनुष्य हाती घेतलेला आहे। आणि ज्या मतदारसंघाचं नेतृत्व राजन साळवी करत होते, तो मतदारसंघ साधारणपणे असं म्हटलं जातं इथे स्थानिक पातळीवरती की दगडाला उभं करा, त्याला शेंदूर फासा आणि ह्याला निवडून द्या असं सांगा। लोक आपसुकपणे त्या उमेदवाराला निवडून द्यायचे किंवा मतदान करायचे, पण आता मात्र ती परिस्थिती राहिलेली नाहीये। त्या ठिकाणी किरण सामंत विजयी झाले आणि त्यानंतर अगदी किरण सामंत यांनी निवडणूक लढवण्यापूर्वी देखील अनेक प्रमाणात कार्यकर्ते हे शिवसेनेमध्ये यायला लागले आणि किरण सामंत निवडून आल्यानंतर सध्याच्या घडीला आम्ही इथं जर परिस्थिती पाहिली लोकल लेवलला, तर अगदी वाडीवरची किंवा गावातला किमान एक पक्ष प्रवेश हा रोज त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होताना दिसतोय। त्यामुळे परिस्थिती गंभीर आहे। राजन साळवींसारख्या एका अनुभवी आणि हाडाच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेला रामराम केल्यामुळे खूप परिस्थिती वेगळ्या लेवलला जाते। आणि त्यामुळे म्हणजे कालच जर बघायला गेलं तर एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये जवळपास 150 पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला। यामध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष असतील, विभाग प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, असे 150 पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांची लिस्ट यावेळेला सादर केली गेली। तर दापोलीमध्ये जर आपण बघायला गेलं तर 5 नगरसेवक फुटीच्या उंबरठ्यावरती आहेत आणि हे नगरसेवक वेगळा गट स्थापन करून योगेश कदम यांच्या नेतृत्वामध्ये कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील, त्यांना सपोर्ट करतील, अशा पद्धतीची परिस्थिती आहे। सिंधुदुर्गमध्ये देखील काही वेगळं चित्र नाहीये। अर्थात निलेश राणे आणि दीपक केसरकर हे जर त्या ठिकाणी आमदार आहेत, पण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मात्र कुठेही गती येताना दिसून येत नाही। दिवसेंदिवस पक्ष कार्यकर्ते निघून जात आहेत आणि लिस्ट जर बघायला गेलं तर कोणता कार्यकर्ता नेमका सध्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे हे सांगणं सध्याच्या घडीला तरी कठीण आहे। कारण की ही वस्तुस्थिती, ही स्थिती नाकारता येत नाही। अर्थात संजय राऊत यांचा दौरा झाल्यानंतर या पक्षाला किती उभारी मिळेल, काय संदेश मिळेल किंवा आजच्या बैठकीमध्ये मुंबईतल्या काय ठरेल यावरती पूर्ण गोष्ट अवलंबून असेल, पण आश्वासक चेहरा मात्र इथं कुणीही सध्याच्या घडीला दिसून येत नाही। आणि भास्कर जाधव यांची नाराजी आहे। त्यांनी देखील म्हटलेलं आहे की आम्हाला मर्यादित लोकेशन्स किंवा मर्यादित गोष्टींमध्ये आम्हाला जखडून ठेवलं गेलं आणि ही वस्तुस्थिती नाकारता येत नाहीये। कारण की भास्कर जाधवांसारखा आक्रमक चेहरा हा लोकसभा विधानसभा ठाकरेंची असो किंवा शिंदेंची असो, केडर बेस हा अत्यंत महत्त्वाचा होता। तळागाळातले कार्यकर्ते अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि तेच कार्यकर्ते आता ठाकरेंकडून शिंदेंकडे जात आहेत आणि हे डॅमेज कंट्रोल कसं केलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। अमोल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।